महिला आरक्षण विधेयक आम्ही पास होऊ दिलं नाही अशी ओरड. मी म्हणतोय आतापासूनच महिला आरक्षण लागू करा. भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा. आज मुंबईत जनाक्रोश मोर्चाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांसह महायुतीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार. पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात. बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा होणार. पार्थ पवार, सुनेत्रा पवारांकडून सभास्थळाची पाहणी. सभेसाठी कुटुंब म्हणून येण्यासाठी सुनेत्रा पवारांचा फोन आला होता. कुटुंब म्हणून सांगता सभेला जाणार, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट. भाजपच्या युवा शक्ती जागर यात्रेला सुरुवात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र. शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर. सूत्रांची माहिती. बच्चू कडू कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांकडून माहिती. अजित पवारांच्या अपघाताबाबत सरकार सिरियस नाही. व्हीके सिंग पोहोचलेला माणूस. रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल. अपघाताचा तपास सीबीआयकडे अद्याप दिला नसल्याचाही संताप. महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी आजपासून संपावर. सुमारे 17 लाख कर्मचारी संपावर गेल्यानं सर्वसामान्यांचे हाल. प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी मोबाईल जप्त. व्हॉट्सअप ग्रुपची माहिती सुद्धा हाती. ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ. सूत्रांची माहिती. ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावाने ठेवायचा. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. आरोपी एका पीडितेला झिरो फिगर नावानं हाक मारायचा. तू क्या झिरो फिगर हो क्या असं म्हणत खेचायचा साडी.